म्हटलं ताई माईक ठेवतोय का नाही, माझी ओळख आता परत पटेलला करून द्यायची वेळ वेळ खूप झालेला आहे. ज्यांच्या सत्कारार्थ या ठिकाणी माझे मित्र मनीष यांनी बोलवलं होतं, ते सन्माननीय नगराध्यक्ष शमशेरदादा आणि त्यांची सर्व 18 लोकांची टीम, नगरसेवक नगरसेविका या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानार्थ या व्यासपीठावर असलेले सर्व रती महारथी, आमदार साहेब, तात्या, सर्वांची नावं घेणं अपेक्षित आहे. पण मी माझंच भाषण थोडंसं तुमच्या आमच्या भावना आपल्याला समजल्या गेल्या पाहिजे आणि थोडंसं कट करून सर्व व्यासपीठाची मी क्षमा मागतो. एवढंच बोलतो की फलटण शहर जे करतं ते विचार करून करतं. फलटण तालुक्याने विधानसभेला आमदार साहेबांना, सचिन पाटील साहेबांना या ठिकाणी बहुमताने निवडून दिलं. जवळपास 62-63% मतं त्यांना विधानसभेला मिळाली. शमशेरदादांना या ठिकाणी बहुमतानं संपूर्ण फुल मेजॉरिटीने या ठिकाणी शहराने निवडून दिलेलं आहे. जाधववाडी हे गाव आहे. या गावामधून जाणारा रस्ता एकदा चिमणराव कदम केला आणि 3 वेळा रणजितसिंह नाईक निंबाळकरने रस्ता केला. आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला. नुसता रस्ता केला का, येताना कॉन्क्रीटची गटार या जाधववाडीमधून आपण करताना पाहतोय. पुलाच्या दुरुस्ती, नाल्याच्या दुरुस्ती, नाला साफसफाई, या सर्व गोष्टी आपण करतो. तर मला खात्री आहे की जाधववाडी आता गाव राहणार नसून तो फलटण शहराचा लवकरच अंगीकृत भाग होईल आणि तसा प्रस्ताव हा नगरपालिका येणाऱ्या वर्षभरात यांची त्याला निवडणूक होऊन जाऊन दे. पुढच्या 5 वर्षाचं मतदान तुम्हाला सगळ्यांना फलटण शहर म्हणून करावं लागणार आहे. तुम्ही नाही नुसतं जाधववाडी नाही, जाधववाडी, फरानवाडी, ठाकूरकी, कुळकीला बाजूला करून टाकू, त्या ठिकाणी धुळदेव, चौदरवाडी, सस्तेवाडी, ही सगळी फरानवाडी सगळे आपण फलटण शहराच्या पोटात. कारण जवळ राहणारी गावं फलटणचा जोपर्यंत भाग होत नाही तोपर्यंत त्यांना दिवाबत्ती असेल, वेळच्या वेळी पाणी असेल, गटाराची स्वच्छता असेल, ज्या सुविधा नगरपालिकेमधून मिळणाऱ्या कचऱ्यापासून सुविधा, ह्या जाधववाडी एवढ्या वेगाने वाढत आहे की भविष्यामधून इथे 3 ते 4, 5 नगरसेवक या ठिकाणाहून निवडून जातील. आणि एकदा शेवटची ग्रामपंचायत होऊन जाऊन द्या. मी काय आता म्हणत नाही, तर लगेच म्हणतात आम्ही आत्ताशी बाशिंग मांडले, तुम्ही आमच्याकडून बाशिंग काढायला निघालाय. शेवटची ग्रामपंचायत संधी पण हे जाधववाडी शहराच्या पोटात येणं गरजेचं आहे. शहराचा विस्तार, रस्ते, कारण आता हा जर इथं बघितला तर एक बरमुडा ट्रँगल आहे, त्या इथंच कॉर्नरला आहे. ना शहरात आहे ना गावात आहे, नेमकं कुठं आहे कुठंच माहिती नाही. त्यांना ना नगरपालिका विचारते ना जाधववाडी विचारते. हे राज्य ज्यांनी केलं 30 वर्ष, त्यांना कधी हे लक्षात आलं नाही की बाबा या ठिकाणी बरमुडा ट्रँगल झाला आहे. हा कोणाचाच नाहीये, माझा सुद्धा त्या ठिकाणी फ्लॅट आहे. कारखान्याचे अधिकारी त्या ठिकाणी राहतात. कुठंच भाग नाही ना पाण्याची कनेक्शन आपण त्या ठिकाणी द्यायला लावली. त्याचा समावेश करणं, त्या लोकांना न्याय देणं. आता इथं नाव देऊन ठेवलंय पलीकडे संजीवराजेनगर. काय आहे का तिथं परिस्थिती? रस्ते सर्व आपल्याला करावं लागले, तिथल्या लोकांच्या अडचणी आपल्याला सोडावं लागल्या. नावं मोठी दिली, नावं मोठी केली लोकांनी. तुम्ही नावं मोठी केली म्हणून परत त्यांनी त्यांची नावं तुमच्या गावाला दिली. पण नावं दिल्यानंतर नावाची जबाबदारी पण त्यांनी घ्यायला पाहिजे की माझं नाव दिलंय, याचं नाव दिलंय. अशा प्रकारच्या खेळखंडोबा सर्वसामान्य माणसांचा करण्यामध्ये अर्थ नाही. या ठिकाणी चोऱ्या माऱ्या याच्यासाठी CCTV बसवले पाहिजेत. ही CCTV बसवण्याची लागणारा निधी सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. जाधववाडी आता पैसेवाल्याचं गाव झालंय, बरोबर आहे ना? कुठल्याही प्रकारे हे गाव वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणची पाण्याची व्यवस्था, CCTV, भविष्यात लागणारा पोलीस पहारा, या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात.
जाधववाडी सकाळी उठून विमानतळात फिरायला जाते। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब नसते, आम्ही या ठिकाणी नसते, आमदार साहेब या जागरूक नसते, तर विमानतळाचा निलाव आणि त्याचे पण प्लॉट पडले असते। माहिती आहे तुम्हाला, विमानतळ वाचलं मागच्या महिन्यात, तिन्ही भावांनी मिळून विमानतळ मागितलं, तर द्यायचं का विमानतळ त्यांना? बघा तू, माझं काय जात नाही, कारण मला लय शिवाय पडतात, शिवाय नाही दिल्या एखादी कुठंतरी आबरू घालवतात। मी आबरू घालवून घ्यायला तयार आहे, तुमच्यासाठी सगळे दोष आरोप सगळे पोटात घ्यायला तयार आहे, पण तुम्ही तरी निदान पाठीमागं उभं राहायला पाहिजे। फलटण शहराला या ठिकाणी अनेक पद्धतीने नीच पद्धतीने बदनाम करायचं रस्त्याने या कुटुंबाने केलं। मला नाही तर दुसऱ्याला मिळून देणार नाही, तुला तर मिळून देणार नाही, अशा पद्धतीचं नेहमी वांगणारा केलं। शमशेरदादांनी सांगितलं हे हॉस्पिटल चिमराव कदम साहेबांनी बांधलं होतं, त्यांचं नाव त्या ठिकाणी झालं, उद्घाटनच करण्याची ते हॉस्पिटल बंद, आज त्याचा राख रांगोळी केली, नगरपालिकेची राख रांगोळी झाली होती, श्रीराम कारखाना दुसऱ्याला चालवा दिला, मार्केट कमिटीचा विषय